क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन होणार असं समजतंय आणि काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर हायकमांड प्रचंड संतापलेला आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन करणार असं समजतंय। एकंदरीत काँग्रेस हायकमांडकडून आता हे एक मोठं पाऊल उचललं गेलं असं म्हणावं लागेल। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। अजय, या आमदारांवर आता कारवाई होणार असं समजतंय, मुळात ही 7 नावं कोणती आहेत आणि नेमकं काय हायकमांडने या संदर्भात म्हटलेलं आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये जो आहे तो दगाफटका झाला आणि 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या चर्चा ज्या त्या संपूर्ण राजकीय वर्तुळात ज्या दिवशी हे मतदान झालं त्याचा निकाल आला त्याच्यानंतरच एकंदरीत महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जे ती 7 जणांची यादी आणि पत्रक जे ते दिल्ली हायकमांडकडे पाठवलं होतं, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणात कारवाईचं सूत्र जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। नाना पटोले आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत, त्या आल्यानंतर त्यांना दिल्ली वारी करावी लागणार आहे आणि दिल्ली वारीत ते जे त्या हायकमांडसोबत बैठक करतील, चर्चा करतील। नाना पटोले यांना सुद्धा जाब विचारला जाईल की 7 आमदार का फुटले, का क्रॉस वोटिंग झालं आणि त्याच्यानंतर ही निलंबनाची जे ती कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी 4 नावं जी ती समोर आणली होती। त्याच्यातलं एक नाव होतं सुलभा खोडके यांचे पती जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, तर दुसरं नाव होतं जिशान सिद्दीकी यांचे बाबा जे आहेत ते राष्ट्रवादीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे बाबा सिद्दीकी। तर तिसरं नाव होते हिरामन कोसकर, यांच्यावर सुद्धा टीका केली होती, आपण सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधला होता। अशा 7 जणांची नावं जी आहेत ती काँग्रेसने दिल्ली हायकमांडकडे पाठवलेली आहेत आणि मग त्याच्यानंतर चर्चा झाली, एकंदरीत त्यांना विचारण्यात आलेले आहेत की तुम्ही करण्यात हे संपूर्ण प्रकरण नेमकं का घडलं। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर निवडणुकीचं ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी जिशानने सुद्धा आपल्याशी पुढारीशी बोलताना म्हटलं होतं की हे सिनियर आणि थिंक टँक जे आहेत काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे ही मतं जी आहेत ती फुटलेली आहेत आणि माझ्यावर आरोप करू नका। फुटल्यामुळेच आता या सगळ्या काँग्रेस आमदारांना या कारवाईला सामोरं जावं लागेल। धन्यवाद अजय दिलेल्या तपशिलांसाठी।